विविध मुद्द्यांवर या ठिकाणी संजय राऊतांनी भाष्य केलेलं आहे। तर दुसरीकडे आपण ही जालन्यामधली दृश्य आपण पाहताय, वडीगोद्रीमधली दृश्य। हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि गिरीश महाजन, वडळकर, उदय सामंत या शिष्टमंडळामध्ये आहेत। अतुल सावे सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय आणि हाकेंची समजूत जी आहे ती काढली जाते। हाकेंचं 8 दिवसांपासून उपोषण जे आहे ते सुरू आहे। काल विजय वडेट्टीवार या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून सांगितलेलं होतं की सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन त्यांनी हाकेंची बोलणी जी आहे ती केली पाहिजे। त्यानुसार शिष्टमंडळ आता हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती, गंभीर होती आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात घालतो त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी, दुय्यम नसावी। आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला। आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेप्युटेशन त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हाकेंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे। म्हणूनच मी काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजातला एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं, त्यासाठी मी गेलेलो होतो। बिहारमध्ये 50%च्या वरचं आरक्षण रद्द केलंय। महाराष्ट्रात मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्यामुळे महाराष्ट्रातही 50%च्या वर आरक्षण दिलं, ते धोक्यात येईल का असं काय वाटतं? मुळात शासनाची जसं बिहारमध्ये सुप्रीम आपल्या हायकोर्टाने रद्द केलं त्यापुढेही पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या बेंचने सुद्धा 2010 नंतर आलेले सर्व ओबीसीचा आरक्षण रद्द केलेलं आहे। 2010 नंतरचा पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा केलेला आहे, म्हणजे सरकारने नाही, हायकोर्टाने केलेला आहे। तर असं आहे की कायद्यांच्या चौकटीत बसेल ते सर्व करण्याची आवश्यकता आहे, परंतु मताच्या लाचारीसाठी सरकारची कुठेही संविधानिक रित्या ते आरक्षण कसं टिकेल आणि ते टिकावं यासाठी कुठलेच प्रयत्न नाही। मताच्या लाचारीसाठी आला त्याला आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं एवढाच धंदा सरकारने केलेला आहे। त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली या दोनही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं आहे। कारण 2014 मध्ये सरकार आल्यानंतर हे जे सुरू झाले जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ जी निर्माण झाली महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला डाग लावण्याचं, कलंक लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाजप शिवसेना त्यावेळच्या महायुती सरकारने केलेलं आहे आणि आजही तेच चाललेलं आहे। ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या गोष्टी देतो म्हणून सांगायचं, वेळ मारून न्यायची, महिनाभराची वेळ घ्यायची, 2 महिन्याची वेळ घ्यायची आणि ते त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं। मराठा समाजाचे नेते बसले उपोषणाला, आपले जरांगेजी, त्यांनाही सांगितलं आम्ही GR काढतो। काल त्याचा खुलासा स्पष्टपणे यांनी दिला, तुमच्या गिरीश महाजनांनी, की सगळे सोयरेचा GR हायकोर्टात टिकणार नाही। अरे तुमचाच एक मंत्री म्हणतो ते टिकणार नाही, मग तुम्ही अभ्यास करत नाही का? तुम्ही का असं बोलून लोकांना हे करताय, भडकवताय आणि लोकांच्या भावनेला ठेच पोचताय? हे सर्व गोष्टी जे झाल्या आहेत राज्यामध्ये या महायुती सरकारच्या नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत।